तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज एक स्पेशल डे आहे। तर आज आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर चाललो आहे। तर आज आम्ही डिनरमध्ये काय काय घेणार आहे तेही तुम्हाला पुढे दिसेल। जाताना रस्त्याचा व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू आहे। तर इथं सगळ्या कलरफुल लाईट आहेत। म्हटलं व्हिडिओ काढा, बरेच जण इथं फोटोज वगैरे काढायला येत होती, बट आम्ही काही उतरलो नाही। म्हटलं नको, कारण जेवण करून नंतर आम्हाला आमच्या शॉपमध्ये पण जायचं आहे, म्हणून म्हटलं की इथं थांबायला नको, उशीर होईल। त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही। आम्ही आता कुठेही न थांबता सरळ रात्रीचं जेवण करण्यासाठी चाललो आहे, म्हणजे भूक पण लागले। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज, केरळाचं जेवण किंवा केरळाचं कल्चर कसं आहे ते बघायला भेटेल। तर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, तर तिथला व्हिडिओ आम्ही नेहमीच अपलोड करत असतो। तर हा बघा, इथला व्ह्यू असा आहे। आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही भरपूर केरळाचे व्हिडिओज टाकलेले आहेत, म्हणजे टूरचे व्हिडिओज टाकलेले आहेत। महाराष्ट्राचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर ते पण आहेत, थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्राचे सुद्धा या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील। आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे ते खूप लांब नाही, म्हणजे टाऊनमध्येच आहे, त्यामुळे लगेच पोहोचूसुद्धा। आणि आज गुड्डूसुद्धा आमच्याबरोबर नाही, म्हणजे आम्ही तिघंच आहे। गुड्डू आल्यानंतर आम्ही नेहमी जातोच त्या रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे गुड्डूला आवडतं तिथलं जेवण। तिथं नेहमी चाललो की गुड्डूची आठवण येते, कारण तिच्या आवडीचं बरंचसं तिथं भेटतं, म्हणजे तिला जसं पाहिजे तसं तिथं भेटतं। तर फायनली आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेलो आहोत। तर असा आहे इथला व्ह्यू। जस्ट थोडासा दाखवते, कारण गर्दी आहे त्यामुळे जास्त काढलेला नाही व्हिडिओ, जस्ट थोडासा व्हिडिओ काढलेला आहे। तसंही इथं आल्यानंतर एक गोष्ट आहे की आमची भाषा कोणालाच कळत नाही, कारण आम्ही मराठीमध्ये बोलतो आणि इथं सगळी मल्याळममध्ये बोलतात। म्हणजे इथल्या लोकांना जास्त हिंदीसुद्धा बोलता येत नाही आणि जास्त हिंदीसुद्धा समजत नाही। इथं मल्याळम त्यांची मातृभाषा आहे, म्हणजेच मदर टंग मल्याळम आहे, तर मल्याळमच जास्त वापरतात आणि इंग्लिश, या दोनच भाषा इथं जास्त बोलल्या जातात। तर इथं पहा, आम्ही ड्राय चिली चिकन घेतलेलं आहे, चिकन 65 आणि केरळाचा फेमस किंग परोटा घेतलेला आहे, म्हणजे लेयरवाला परोटा आहे तो। आणि तुम्हाला जर याची रेसिपी बघायची असेल तर माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती मी अपलोड केली आहे, तुम्हाला जर बघायची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता। आणि आता एवढे सगळं छानसं जेवण आलेलं आहे, तर आता आम्ही जेवणावर तुटून पडतो आहे, म्हणजे भूक लागली आहे सर्वांना। आणि इथं कसं जास्त तिखट नसतं, त्यामुळे आम्ही स्पेशली आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या फ्राय करून त्यांना मागतो नेहमी। आहे की आपण महाराष्ट्रीयन म्हटल्यावर आपल्याला कसं झणझणीत जेवण करायला आवडतं, त्यासाठी आम्ही मागतो, म्हणजे केरळामध्ये जास्त तिखट नसतं। तर इथं आम्ही आमच्या शॉपमध्ये आलो आहे, घरी गेलो आणि नंतर आता 11 वाजलेत, 11 वाजता आम्ही आलो आहे। आणि इथं बघा काम सुरू आहे, त्यामुळे इथं आम्ही जस्ट बसलो आहे, कारण एक 12 वाजेपर्यंत इथे काम सुरू राहणार आहे, त्यासाठी आम्ही जस्ट आलो होतो काम कुठपर्यंत आले वगैरे बघायला। आणि आत्ता अजून भरपूर काम बाकी आहे, तर ते लोक पण काम करत बसलेत। आणि केरळ एक टुरिस्ट प्लेस आहे, इथं फिरण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत। इथं जरी तुम्ही फिरायला यायचं म्हटलं तरी तुम्हाला एक 8 दिवससुद्धा कमी पडतील, एवढी भरपूर इथं ठिकाणं आहेत। तसं पाहिलं तर बरेच जण, आपले महाराष्ट्रीयनसुद्धा बरेच जण इथं ट्रिपला येतात, म्हणजे आम्ही कधी कुठेही फिरायला गेलो तर आपली महाराष्ट्रीयन एकतरी फॅमिली आम्हाला दिसतेच, म्हणजे पुण्यावरून, मुंबईवरून, आपल्या महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली लोक आम्हाला एकतरी फॅमिली दिसतेच नेहमी। तर इथं बघा, आम्ही फ्रूट्स घेण्यासाठी थांबलो आहे आणि आत्ता 11:30 वाजलेत, तरीसुद्धा इथं फ्रूट्सचं शॉप ओपन आहे। आणि मी तुम्हाला जवळून दाखवते की केरळामध्ये कशा पद्धतीचे फ्रूट्स असतात, म्हणजे सगळीकडे सेमच असणार, बट इथं थोडासा डिफरन्स, म्हणजे वेगवेगळी फ्रूट्स असू शकतात ना, त्यामुळे मी जरा जवळून दाखवते। इथं स्पेशली केळीचं वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील। आणि तसं पाहिलं तर इथं फ्रूट्स जादा वेगवेगळ्या पद्धतीचे भेटतात, म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जी अवेलेबल नसतात तीसुद्धा फ्रूट्स इथे इझिली भेटतात। तर इथं बघा, केळीचं वेगवेगळे प्रकार आहेत, तर याची ही वेगवेगळी नावं आहेत, त्या नावावरूनच लोक ही केळी द्या, ती केळी द्या असं म्हणतात आणि मग ती केळी घेतली जाते। तर आधी नेहमी असं मार्केटचं साहित्य सगळं आधीच आणतो, तर कधी आधी भाजीपाला किंवा असं फ्रूट्स वगैरे आणायला गेलं ना
तर आधी पण केळीचं नावच घेतो, विचारतो कोणत्या प्रकारची केळी आणायची आहेत, कारण इथं भरपूर व्हरायटीची केळी असतात त्यामुळे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये देशी केळी आणि ती आपली दुसरी काय त्याचं नाव मला आठवण आहे, 2च प्रकारची केळी म्हणजे मी पाहिलेली होती लहानपणापासून. आता जरी दुसरी आली असली तर मला काही माहीत नाही, बट 2च प्रकारची. आणि इथं तशा भरपूर व्हरायटी असतात म्हणून नाव घ्यावंच लागतं. तर इथं पहा आदी आणि आदीचे पप्पा फ्रूट्स घेत आहेत. भरपूर भरगच्च फ्रूट्सनं भरलेलं आहे हे. तर हे इत्तापळम आहे. पळम म्हणजे बनाना, केळीला इथं पळम असं म्हणतात. तर एकच केळी खाल्ली इत्तापळम तर पोट भरतं, एवढं मोठं असतं ते. आणि टेस्टी पण असतं आणि हेल्दी तर खूपच असतं. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक केळीचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. आणि आम्ही कधीही केरळवरून महाराष्ट्रामध्ये जाताना इत्तापळम एक 7 ते 8 किलो घेऊन जातो, म्हणजे सगळ्यांना घरी किंवा बाहेर म्हणजे रिलेटिव्सना, नेबर्सना देण्यासाठी, म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आहेत त्यांना देण्यासाठी आम्ही नेहमी इत्तापळम इथून घेऊन जातो. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी केळी भेटत नाही आणि याची एक वेगळीच टेस्ट असते. याच्यापासून शेक बनवला ना जबरदस्त टेस्टी शेक लागतो. तर त्याची रेसिपी मी पहिली कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आणि ह्या केळींपासून वेगवेगळे पदार्थ बनतात. चिप्स तर बनतात, तुम्हाला माहितीच आहे, पण प्रत्येक केळीची वेगवेगळी क्वालिटी आहे, त्यानुसार वेगवेगळे पदार्थ इथं बनवले जातात. तर हे बघा आम्ही नारळाचं पाणी पिण्यासाठी सुद्धा नारळ घेतलेले आहेत. तर नेहमी आम्ही 8 दिवसातून एकदा असं हे नारळाचं घड घेतो, कारण ते हेल्दी पण खूप आहे, त्यामुळे नेहमीच घेतो. मुलांना पण सवय लागली पाहिजे ना, मुलांना नारळाचं पाणी जास्त प्यायला आवडत नाही. तर पाहिलं ना इथं केरळमध्ये अशा पद्धतीने मार्केटमध्ये सगळे फ्रूट्स सेट करून ठेवलेले असतात. आणि इथं बरेच वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रूट्स आहेत, बट सर्वांचाच व्हिडिओ मी जवळून काढलेला नाही, फक्त केळीचा काढलेला आहे. तर आता आम्ही घरी जाणार आहे. इथून घर जवळच आहे, खूप दूर नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि पुढे येणारे व्हिडिओसुद्धा बघत चला, म्हणजे तुम्हाला केरळ कसं आहे ते समजेल आणि केरळाची बरीचशी माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे भेटेल. म्हणजे की कधी तुम्ही केरळामध्ये फिरायला आलात तर नवीन ठिकाणी आपण आलो आहे असं वाटणार नाही, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बरीचशी माहिती त्यातून भेटेल आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की तुम्ही त्या ठिकाणी गेला आहे असं तुम्हाला फील होईल. त्यामुळे नेहमी येणारे व्हिडिओज बघत चला. आणि आमचा पण हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त केरळची माहिती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणून स्पेशली आम्ही हे चॅनल ओपन केलेलं आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की व्हिडिओसाठी आम्ही फिरायला जात नाही. 19 वर्ष झालं आम्ही जर संडेला फिरायला जातो, म्हणजे आमचं फॅमिलीचा तो दिवस आहे की संडेला सगळ्यांना सुट्टी असते, तर संडे आम्ही फक्त फॅमिलीसाठी ठेवतो, त्यामुळे त्यावेळेस आम्ही फिरायला जातो. आणि आत्ताच फक्त मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केले, बट ह्याच्या पूर्वीपासून आम्ही जातो आहे. म्हणजे आमचे जे रिलेटिव्स आहेत, फ्रेंड सर्कल आहे, आमच्यातली जी जवळची माणसं आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे. नाहीतर काही जणांना असं सुद्धा वाटेल की आम्ही व्हिडिओजसाठी फिरतो आहे म्हणून, बट तसं काहीसुद्धा नाही. आमचं हे फॅमिली रुटीनच आहे. आता आमची दोन्ही मुलं फिरून थकलेत, आता त्यांना फिरायला जायचं म्हटलं तरी नको वाटतं, कारण ती लहान असल्यापासून आम्ही फिरतोय खूप फिरलोय. तेव्हा काय आमचं यूट्यूब चॅनल वगैरे नव्हतं, त्यामुळे व्हिडिओज टाकता आले नाहीत. आणि व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोचलेला आहात म्हटल्यावर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.